अंधेरीमध्ये स्मशानभूमी वगैरे आहे ना, नेमके तिकडे तिला एक्सपिरियन्सेस यायचे. तिच्या कानामध्ये कोणतरी खुसबुसायचं की जा 15व्या माळ्यावरती जा आणि उडी मार, त्या मांजरीला खा, आता कापून खा. तिला असं वाटायचं की कोणतरी काहीतरी तिच्या बॉडी बरोबर करतंय. आणि ती जेव्हा डोळे उघडायची ना, तिला नवले पुलाबद्दल म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे. त्या ब्रिजवर भरपूर ॲक्सिडेंट झालेत आणि तो ब्रिज आहे ना, एका बाजूला हिंदू स्मशानभूमीतून सुरू होतो आणि दुसऱ्या बाजूला जे आहे तो ख्रिश्चन सिमेट्री आहे. पुण्यामध्ये वन ऑफ द हॉटस्पॉट झाला आहे तो ॲक्सिडेंटचा. कारण तो एका स्पॉटला आला, तिकडे त्याला काहीतरी असं अनकॉन्शियस जाणवलं आणि तो सायकलवरून पडला तर त्याला एक म्हातारा माणूस नाही का मदतीला आला. सगळं झालं आणि तिकडनं वाकून बघितलं ना, म्हणजे त्या पुलाचं या बाजूने खालून अंडरपासने गेलं ना. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं भंकसच्या एका नवीन कॅम्प फायर एपिसोडमध्ये. जसं आपण बोललेलो की आपण नाईट आउट बाय भंकस प्लॅन करत होतो, आज ते फायनली घडतंय आणि आपण आज आलोय कर्जतला. प्राजक्ता, तुझ्याकडेही काही गोष्टी होत्या, तर ते काय? ही गोष्ट घडलेली माझ्या एका मैत्रिणीबरोबर. तिचं आता रिसेंटली लग्न झालं आहे आणि झालेलं असं, जेव्हापासून तिचं लग्न ठरलेलं, जवळजवळ ही 2 वर्षाआधीची गोष्ट आहे. जवळजवळ जेव्हापासून तिचं लग्न ठरलं आहे तेव्हापासून ना, तिला रात्री कोणतरी असं खुसबुसायचं तिच्या कानामध्ये, मी बघतो तुझं लग्न कसं होतं, तू पोचतेस कशी लग्नाच्या मंडपावर, असं तिला फक्त आहे ना भास व्हायचे. म्हणजे कानामध्ये कोणतरी बोलतंय किंवा स्वप्न येते. आणि त्याच्यानंतर तिला ना काही एक्सपिरियन्सेस पण आले. म्हणजे नेमके आपला अंधेरीमध्ये नेमके तिकडे तिला एक्सपिरियन्सेस यायचे. तिकडे तिच्यावर काही ना काहीतरी व्हायचं. एकदा असं झालेलं की बस ते सगळं व्हायला लागलं ना, त्याच्यानंतरपासून बस आली तर बसनी वाटतं तिला ओव्हरटेक करायच्या ह्याच्यामध्ये तिला धक्का लागला आणि ती थोडीशी पुढे गेली. तिचं हेल्मेट पडलं आणि बसच्या खाली आलं. हा फर्स्ट एक्सपिरियन्स. त्याच्यानंतर तिकडेच त्या जागेवरती तिला कोंबडे, मोठे 2 कोंबडे, म्हणजे तिने मला हाईट सांगितली एवढे मोठे. ते एवढे मोठे कोंबडे कधी बघितले नाही ते मी लाईफमध्ये. ते दोघे तिच्या बाईकच्या समोर असे भांडायला लागले. असं तो सेकंड एक्सपिरियन्स आला तिला. आणि म्हणजे ऑलमोस्ट बाईकवरतीच काहीतरी. देन तिच्याबरोबर DN नगर मेट्रो स्टेशन, तिकडे तिची बाईक समहाव ती बोलते स्किट झाली आणि ती जवळजवळ 10 फुटापर्यंत स्किट होत गेली. आणि त्या दिवसानंतर तिचा जो पायाचा प्रॉब्लेम चालू झाला आहे तो तिला सांगितलेला की लाईफ टाईम राहणार आता डॉक्टरने. पण त्या दिवसापासून तिला जे कानात खुसबुसायचं ना, ते तिला रिअलमध्ये दिसायला लागलं. कुठली तरी काळी आकृती तिला नेहमी खिडकीवर दिसायची. आणि नेहमी तिला काय घराच्या बाहेर झाडू मारतंय असं कोणतरी ऐकलं. वेताची आपली झाडू असते ना, त्याच्याने त्याचा तो खचखच आवाज यायचा आणि सांगायचं बाहेर ये. हे घराच्या बाहेर व्हायचं तिच्या. ती तिच्या मम्मीला सांगायची, मम्मी उठ, मला असा आवाज येतो. तो बोलायचे नाही, तुला भास होत आहेत करून वगैरे, तू झोप करून. ते झाल्याच्या नंतर तिला कानाखाली वडायची. तू झोपायलाच नाही द्यायचं, जे काय पण होतं ते झोपायलाच नाही द्यायचं. आणि तिच्याबरोबर मग चुकीच्या गोष्टी पण व्हायला लागल्या. तिला असं वाटायचं की कोणतरी काहीतरी तिच्या बॉडी बरोबर करतंय. आणि ती जेव्हा डोळे उघडायची ना, तिला काहीच नाही दिसायचं, पण तिला स्वप्नामध्ये दिसायचं की कोणतरी तिच्याबरोबर काहीतरी खराब कृत्य करतंय. ते झालं. आणि त्याच्यानंतर तिचं म्हणजे हे बऱ्याच आय थिंक 6 महिन्यापर्यंत हे झालं तिच्याबरोबर. त्याच्यामध्ये तिची प्रोसेस पण होत होती की तिचं लग्नाच्या तयारी आणि ह्या सगळ्या गोष्टी. तिचं ना पायाचं ऑपरेशन झालं आणि तिला नेलं हॉस्पिटलमध्ये. सगळं झाल्याच्यानंतर
ती झोपलेली आणि अचानक तिच्या फोनमध्ये ती बोलते माझा फोन डेड होता. डेड म्हणजे वापरलेलाच नाही मी. आणि ती बोलली की अचानक मृत्युंजय मंत्र चालू झालं. ते झाल्याच्या नंतर मग ती जेव्हा पण घरी आली ना त्याच्यानंतर तिच्या कानामध्ये कोणतरी खुसबुसायचं की जा 15व्या माळ्यावरती जा आणि उडी मार असं. ते झालं. त्याच्यानंतर परत कोणतरी तिच्या कानामध्ये बोलायचं त्या मांजरीला खा, आत्ता कापून खा, असं असं सगळ्या तिला गोष्टी व्हायला लागल्या तिच्याबरोबर. त्याच्यानंतर कसं काहीतरी तिचे उपचार वगैरे झाले आणि तिचं आहे ना त्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल जे उपचार झालेले ना तर तिला सांगितलेलं की तुला जायचं आहे समुद्रावरती आणि ही गोष्ट वाहून यायची आहे आणि तुला एवढं मेक शुअर करायचं आहे जशी तू घरातून निघतेस तर तुला कोणत्याही परिस्थितीत मागे वळून नाही बघायचं. तर ती जशी निघाली घरातून तर काही ना काहीतरी निमित्त मात्र आपल्याला होतंच. तर तिला कोणतरी आवाज देत आहे असं वाटायचं. समुद्राला भर दुपारची ती समुद्रावरती गेलेली तेव्हा पण तिला असं वाटलं की कोणतरी आवाज येतो आहे, छमछम आवाज येतो आहे आजूबाजूला. ती गेली पाण्यामध्ये, तिला एवढ्या पाण्यामध्ये नी लेवलपर्यंत जाऊन ते टाकून जे पण काय करायचं होतं ते करायचं होतं. तेव्हा पण तिला कोणीतरी थांबवायचा प्रयत्न केला आणि पाण्यामध्ये खेचायचा पण प्रयत्न केला. तिला ती वस्तू जी पण होती करून दिलेली ती एकदम पुढे टाकायची होती, ती मागे येत होती तिच्याकडे. तर तिला सांगितलेलं क्लिअरली की ही जोपर्यंत तू एकदम आतमध्ये टाकत नाही ना तू मागे नको येऊस. ती निघाली तिथून आणि तिला कोणतरी खेचतंय, तिला वाटायचं तिचा पाय रेतीमध्ये घुसतोय असं वगैरे. हे असं सगळं झाल्याच्या नंतर मग आय डोंट नो शी इज मॅरिड, शी गॉट मॅरिड लाईक 2 months बॅक अँड तिचं म्हणजे सगळं व्यवस्थित झालं. बट दिस इज समथिंग दॅट हॅपन्ड विथ हर आणि खूप भयानक होतं. ती आतून पण बोलताना खूप थरथरते आणि ती बोलते माझं लग्न कसं झालं मला कळलंच नाही. तिला ज्या सिच्युएशनमध्ये टाकलेलं ना त्याच्यामध्ये असं क्लिअरली सांगितलं तू लग्नापर्यंत जिवंत नाही राहणार. आणि तिला माहिती नाही काय केलं त्या लोकांचं, म्हणजे ती आहे UP बिहार साईडची, तर त्या लोकांच्या देवाचं काहीतरी करून त्यांचे कोण महाराज वगैरे असतील ते करून ती हिप्नोटाईज होती. ती बोलली माझ्या लग्नामध्ये माझं लग्न कसं झालं मला माहिती नाही, म्हणजे मला माहितीच नाही की मी उभी कशी राहिली त्या पायांवरती जिकडे मी 2 मिनटं बसू पण नाही शकत. आणि तिला ते कसं झालं देवाच्या कृपेने तिचं लग्न व्यवस्थित झालं आणि आता ती व्यवस्थित आहे. ही स्टोरी होती माझ्या एका पण माहिती पडलं की जी एंटिटी होती ती कोण होती? सो इट वॉज बेसिकली ज्याला आपण जिन बोलतो ती व्यक्ती होती. जिन ते मुस्लिम कम्युनिटीमध्ये खूप ॲग्रेसिव्ह होतं. ते तिच्यावरती सोडलेलं कोणीतरी आणि असं पण झालेलं की तिला जो माणूस ज्यांनी केलेलं ना तिला बोला तो पण माणूस तुला कळणार कोण आहे, त्याचं ना तुला रक्त दिसणार असं. तर झालेलं असं की ती बोलली की माझ्या बहिणीने म्हणजे तिच्या बहिणीने तिला 2-3 लोकांवरती डाऊट होता तिच्याच फ्रेंड्समधून, म्हणजे कदाचित तिचं काहीतरी असेल आधी कोणाबरोबर आणि तिच्या लेट्स से आपण पकडूया की तिच्या बहिणीच्या फ्रेंडच्या भावाला लेट्स से आपण तसं कन्सिडर करूया. तर तसं काहीतरी रिलेशन होतं, मला नाही माहिती इतकं डीपमध्ये मी विचारायला नाही गेली, बट असं काहीतरी रिलेशन होतं. आणि ती बोलली त्याचं डोकं फुटलं आणि ते मी बघितलं. तर जो बेसिकली असं समोर आलं की
तिच्या फ्रेंडचा जो भाऊ आहे त्यांनी केलेलं. त्याचं हिच्यावर हे होतं का? हां, असं काहीतरी क्रश होतं असं. एकतर्फी सो ही एक स्टोरी होती आणि रिसेंट आहे, म्हणजे तिचं लग्न आता झालं आणि 2 वर्ष आधीपासून तिच्याबरोबर हे चाललेलं आणि 6-7 महिने ते कंटिन्युअस होतं. माझ्याकडे आहे ना तसं हिने सांगितलं की जिनचं, ठीक आहे, तर असं जिन एक एंटिटी आहे, तसं एक पिशाच म्हणून पण बोलतात की एक एंटिटी असते आणि ती खूप जास्त पॉवरफुल असते. अजून एक गोष्ट सांगितलेली, लहान बाळांना खात होती, पॉडवरतीच आलेली. हां 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 तर ही इकडची गोष्ट आहे, म्हणजे ही कोणत्या तरी वेगळ्या देशातली गोष्ट आहे. आपल्या इकडे खूप गोष्टी आहेत ना भूतांच्या खेतांच्या, वेगळे आपल्या चेटकिनी वगैरे आहेत ना, तर ही वेदांत कुठची आहे रे ती गोष्ट? ती यशस्वी कुठून आलेली? फिलिपिन्सची गोष्ट आहे. तर तिथे असं म्हणतात की जेव्हा ही एक गरोदर बाई असते ना, त्याच्या मागे एक आहे ना एक विचित्र प्रकारची आत्मा किंवा एक क्रिएचर बोलू शकतो, तो फिरत असतो, ज्याला एक मोठे असे पंख असतात आणि लांब जीभ असते, जी त्यांच्या योनीतून जाऊन ते बाळ गर्भातलं खेचून खाते. तर तशी गोष्ट आहे आणि तिथे ती खूप मानली जाते फिलिपिन्समध्ये. म्हणून जेव्हा ही बाई म्हणजे अशी ऑलमोस्ट जेव्हा डिलेव्हरी असते ना, तेव्हा तिथे असे थोडेसे तांदूळ थोडंसं हे त्यांच्या खिडकीवर ठेवतात, अजूनही ठेवतात. तर तशी गोष्ट आहे. पण आम्हाला दादांना विचारा, त्यांच्याकडे असे बरेच अनुभव असतील, मग ते स्पिरिच्युअल झाले किंवा मग ते निगेटिव्ह पण झाले. मी जास्त करून आता गावाशी जास्त कनेक्टेड आहे, तर गावामध्येच जास्त करून जसं आपण जत्रेला वगैरे जातो, तिथे जी अंगात वारी येणं वगैरे जो प्रकार आहे, जो एक गुड थिंग, म्हणजे त्याचं काही वाईट पण असं हे नाही, पण ते पुन्हा तसंच जसं सांगितलं की एक क्षेत्रपाल किंवा त्या गावातली ती जी मानकरी असतात की त्याप्रमाणे ते लोक तिकडची जे काही चांगल्या वाईट गोष्टी ज्या असतात त्या ते लोक समजावून सांगतात. पण ज्यावेळेस त्यांच्यात अंगात ती वारी येतात त्यावेळेस त्यांना तो माणूस जो कोण XYZ असेल तो माणूस म्हणून तो राहिलेला नसतो. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्याच्यातनं बाहेर येतात त्यावेळेस ते लोक बोलतात की मी काय सांगितलेलं आहे तू मला सांगू शकशील का? किंवा बऱ्याच वेळेस असं होतं की आम्ही आता जत्रेला वगैरे जातो, आपण नॉर्मली रेकॉर्डिंग करतो, म्हणजे त्या टायमिंगचं ते जे हे असतं त्याच्यामध्ये जर ती वारी वगैरे येणार असतील तर त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस ती माणसं सांगतात की मी काय बोललो ते मला दाखव, कारण ते त्यांनाच माहिती नाही पडत की मी काय म्हणालो त्या टायमिंगला. पण ते चांगल्या पद्धतीने असतं. त्यावेळेस त्यांना वाटणारे काही अडचणी असतात, अडीअडचणी वगैरे असतात, त्या तिकडे त्या लोक क्लिअर करत असतात त्याच्या याच्याप्रमाणे. त्यांच्या ते 3 काय 4 माझ्या मते ते प्रकार आहेत त्यांचे. जर कोकणामध्ये आता जास्त बघितलं तर ती तरंग नाचवतात, तरंगकाठी म्हणतो आपण त्यांना. बरोबर. ती त्यांच्या नावाची ती त्यांचं अंगामध्ये त्यांचं ते वारं असतं उभं, जे त्या वेळेस प्रत्येक याला त्या टप्प्याटप्प्याला म्हणजे बोलतात ना काही उत्सव असतात किंवा उत्सव झाल्यानंतरसुद्धा काही ठिकाणी त्यांचे ते पंचायतासारखं बसतं. तिथे त्यांच्या ज्या काय अडीअडचणी असतात गावच्या म्हणा किंवा पर्सनल म्हणा त्या सोडवल्या जातात तिथे. पण ती सुद्धा एक पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज आहे, म्हणजे ही काइंड ऑफ ती. पण ती चांगल्या पद्धतीने, की त्याचं वाईट असं काही हे नाही, ते चांगल्या गोष्टीसाठीच हे करतात. म्हणजे आपण त्याच्यामध्ये ती वारी देव येणं म्हणतात ते लोक जास्त. तर तो एक एक्सपिरियन्स सगळ्यांनी माझ्यामध्ये घ्यावा. तर पण त्याच्यासाठी तुम्हाला जत्रांमध्ये वगैरे जावं लागेल बऱ्याचशा. आणि तिथले म्हणजे आता कोकणामध्ये म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाच्या ज्या जत्रा आहेत त्याच्यात सोनुर्लीची एक जत्रा आहे. जशी आता उद्या 7 तारखेला 7 का 9 तारखेला 9 फेब्रुवारीला आंगणेवाडीची जत्रा आहे, तिथेसुद्धा तसंच. किंवा आता शिवरात्रीला येणार कुणकेश्वरची जत्रा येईल, तिथेसुद्धा तसेच. पण ती जी वारी असतात ना ती खरोखर ती पाहण्यासारखी असतात. आणि त्यांची जी बोलायची ढब म्हणा किंवा प्रश्न सोडवायची जी वेगळी हे असते ना, खरोखर ते पाहण्यासारखं असतं. बरोबर. आणि जसं तुम्ही बोललात ना की जो जेव्हा ती गोष्ट त्या व्यक्तीत येते तर तो व्यक्ती
तो ती व्यक्ती म्हणून राहिलेला बरोबर, नसतो. तो एक वेगळाच- वेगळा त्या ह्याच्यामध्ये गेलेला मनुष्य असतो. बनलेला असतो. काय आहे काय तिथे? गुरु म्हणतात माणूस बाईक येऊन थांबलाय तो टॉर्च मी लक्षात येतो राहू दे इथे आल्यावर बघू. बाईक घेऊन तिथे थांबले. नाही तो आता टॉर्च घेऊन येतो. हा येस विशाल. तर म्हणजे एक घटना आहे ती म्हणजे आमच्या इथेच गावी कोल्हापूरमधलंच एक गाव आहे. मी नाव नाही घेणार, खूप लोकांना ते गाव माहिती पण आहे. तर कोल्हापूरमध्ये एक गाव आहे. त्या गावामध्ये खूप आधी एक असा प्रसंग आला होता की गावात आहे ना पाणी वगैरे काहीच नव्हतं. म्हणजे पूर्ण असं बोलतात ना एकदम हे झालेलं, पाणी वगैरे काहीच नव्हतं त्या गावात एकदम. ठीक आहे. तर मग कुठे खूप सारे सॉल्युशन केले त्यांनी, खूप सारे गोष्टी घेतले, पण काही म्हणजे कळतच नव्हतं की करायचं काय नक्की. ठीक आहे. तर त्यांनी काय केलं, एका मांत्रिकाला बोलवलं. तर मांत्रिकाने असं सांगितलं की तुमच्या म्हणजे गावातल्या एखाद्या जी प्रेग्नेंट वुमन असेल ना तिचा बळी द्यायला लागणार, तर तुमचं ही समस्या लांब होईल असं करून. तर गावी बघितलं त्याने की काय भाई कोण आहे का असं तसं येते, असं तर गावी कोणच नव्हतं. मग जो माणूस होता ना, जो मुख्य होता गावाचा, त्याची सून, स्वतःची त्याची सून, ती होती प्रेग्नेंट. तर तिने असं ठरवलं की गावासाठी मी सॅक्रिफाईस करणार आहे. ठीक आहे. तर तिने ते सॅक्रिफाईस केलं आणि त्या गावाला त्या दिवसानंतर एकदा पण आत्तापर्यंत पाण्याची कमतरता नाही आहे. आणि आत्ता पण त्या गावामध्ये तिला खूप जास्त रिस्पेक्ट दिला जातो. तिकडे ना तो पाळणा वगैरे असा, आणि लिटरली बाळाला पण जसं पाळण्यासकट ते खूप असं केलेलं. तर खूप जणांना माहिती पण आहे ते गावाचं नाव वगैरे. इनफॅक्ट आम्हाला इन्व्हाइट पण आलेलं त्या गावातून की या कधीतरी असं तसं येते. तर खूप म्हणजे खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या लोकांचे सॅक्रिफायसेस असतात जे आपल्याला कधी कळत नाहीत. खरंच कळत नाही कधी की काय असतं नक्की काय. एक शुभमकडे पण गोष्ट होती नवले फुलाबद्दल, तर ती काय होती ते विचारून. ॲक्च्युली नवले पुलाबद्दल म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे की रिसेंटली न्यूजमध्ये ॲक्सिडेंट्सबद्दल, आणि आता पुण्यामध्ये वन ऑफ द हॉटस्पॉट झाला आहे त्या ॲक्सिडेंट्सचा. कारण कंटिन्युअसली त्या पुलावर म्हणजे ॲक्सिडेंट होत असतात. आणि ॲज मी पुण्यात राहतो, सो रेग्युलर बेसिसवर असं असतं की आता ऑलमोस्ट नॉर्मल झालेलं आहे. पण ही स्टोरी आहे ना, म्हणजे आय गेस मी इंटरनेट चॅनलवर वाचली होती. आतापासून 1985च्या आसपास, आय मीन त्यावेळी पण नवळे पूल एक्झिस्ट होता, बिकॉज दॅट इज अ मेन हायवे जो मुंबईला बँगलोरशी जोडतो, आणि त्याला सातारा रोड पण म्हणतात खूप सारे लोक. तर त्यावेळी आहे ना तिकडे असं म्हणतात की एक म्हणजे त्या काळात एक MSCBचं ऑफिस होतं, आणि तो कर्मचारी पण MSCBमध्येच काम करणारा होता. तर तो सांगायचा की तो दुपारच्या वेळी नवळे ब्रिजवरनं जात होता. आपलं जे मटण वगैरे असतं ना ते घेऊन जात होता, आणि तो एका स्पॉटला आला. तिकडे त्याला काहीतरी असं अनकॉन्शियस जाणवलं आणि तो सायकलवरून पडला. तर त्याला एक म्हातारा माणूस नाही का मदतीला आला. सगळं झालं, तो म्हातारा माणसाने त्याला मदत केली वगैरे, आणि तो काही त्याने पुढे आला, तर त्याच्या ऑफिसला गेला डब्बा उघडतोय ना, तर तो डब्बा अख्खा साफ आहे. आणि काहीच नव्हतं, अख्खा साफ. जेव्हा त्यांनी विचारलं ना सगळ्यांना, तर त्याला ते माणूस काय म्हणला माहिती आहे का, की तू दुपारच्या वेळी नवळे ब्रिजवरून यायला नको होतं. तर तो माणूस विचारला असं काय ते नवळे ब्रिजमध्ये आणि काय लोक एवढे घाबरतात. ते म्हणतात की नवळे ब्रिजचं अजून पण तिकडे गेलं ना, एक बाजू अशी आहे ना की पूल लागतो, त्याच्या खाली कॅनल आहे, आणि तिकडनं वाकून बघितलं ना, म्हणजे त्या पुलाचं या बाजूने खालून अंडरपासने गेलं ना, तर एक जुनी स्मशानभूमी लागते तिकडे. आणि आता खूपशा लोकांची अशी एक मान्यता आहे की त्या स्मशानभूमीमुळेच भरपूर साऱ्या, आणि त्या पर्टिक्युलर एक पॉईंटलाच गाड्यांचे ब्रेक फेल होतात, आणि तो ॲक्च्युली एक डीप स्लोप आहे. आणि आत्ता पण जो ॲक्सिडेंट झाला ना, तो त्याच अंडरपासच्या वरती झाला. करेक्ट.
आणि त्याचे म्हणजे सगळ्यांनी व्हिज्युअल्स वगैरे ते बघितले असतील. त्या अंडरपासच्या खालनं एका माणसाने इंस्टाग्राम रील पण बनवली आहे की खालनं गेलं ना की पलीकडच्या बाजूला गावची म्हणजे आंबेगाव, तो एरिया आंबेगाव आहेत आणि आंबेगावच्या गावाबाहेरची एक स्मशानभूमी तिकडे अजून पण आहे. खूपशी लोक म्हणतात की तिकडे रस्ता नाही बांधला पाहिजे होता वगैरे. खूपशा लोकांचं म्हणणं आहे जांभूळवाडीच्या येताना ॲक्सिडेंट होतं. ॲक्च्युली जांभूळवाडीच्या इथून येताना होत नाही. जांभूळवाडीचं ब्रिज क्रॉस करून नवळे पुलापाशी जवळ आलं ना तिकडे मोस्टली एक आत्ता त्या ट्रॅफिक डिपार्टमेंटनी हे लावलेलं आहे, स्पीड गन लावलेली. त्याच्या आसपास तिकडेच ॲक्सिडेंट होतात. आणि ती स्मशानभूमी ते अंडरपास त्या एरियाला लागूनच आहे. इंटरनेटवर वगैरे ना भरपूर लोकांनी अनॉनमस या गोष्टी पोस्ट केलेल्या आहेत की हा प्रॉब्लेम आजपासूनच नाही आहे. 1984 ज्यावेळी तो नवीन रोड झाला ना त्यावेळीपासून लोकांना एक्सपिरियन्स येतं तिकडे की एक म्हातारा माणूस दिसतो किंवा काहीतरी दिसतं. खूपशा लोकांना जाणवतं. पण मोस्ट ऑफ द लोक म्हणतात की गाड्याचा कंट्रोल सुटतो त्या पर्टिक्युलर ह्याच्यावर. सो अजून पण नवळे ब्रिज ऑल्दो हॉन्ट करतो लोकांना, पण कोणाला त्याचं रिझन माहीत नाही. तू त्याच्या मागे एक कारण पण सांगितलेलंस ना, ते होळकर ब्रिजचं होतं मला वाटतं, ते इंग्रजांचं. होळकर ब्रिज विश्रांतवाडीला खडकीबरोबर कनेक्ट करतो ॲक्च्युली. तर होळकर ब्रिजच्या समोर अजून एक ब्रिज आहे. तो मला वाटतं डायरेक्टली विश्रांतवाडीचा तो बन गार्डनचा रोड आहे ना तिकडनं तो खडकीला येतो आणि तिकडनं PCMCला जातो. तर होळकर ब्रिजची स्टोरी, होळकर ब्रिजचे आणि रिअल एक्सपिरियन्सेस आहेत. तुम्ही इंटरनेट वगैरे टाकलं ना तर भरपूर लोकांना होळकर ब्रिजच्या आसपास आहेत ना असे एक्सपिरियन्सेस आलेले आहेत की एकतर ना त्या ब्रिजवर भरपूर ॲक्सिडेंट झाले आहेत. आणि तो ब्रिज आहे ना एका बाजूला हिंदू स्मशानभूमीतून सुरू होतो आणि दुसऱ्या बाजूला जे तो खडकीच्या रोडला जॉईन होतो ना बाजूलाच ख्रिश्चन सिमेट्री आहे. त्याच्यामुळे तिकडे जायलाच म्हणजे खूप कोण लोक जात नाहीत तिकडे. आणि तिकडे असं होतं ना की खूपशी लोक स्पीडमध्ये गाडी चालवत येतात आणि स्टीफ टर्न असल्यामुळे ना त्यांना जजमेंट येत नाही, त्यांचा ॲक्सिडेंट होतो. आणि तिकडे कोण मदतीला पण येत नाही कारण आजूबाजूला काही अशी रहदारीच नाही आहे. तर भरपूर लोकांच्या तिकडे डेथ झाले. दुसऱ्या दिवशी लोक तिकडनं पास होतात ना त्या त्यांना दिसतं कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला आहे वगैरे. आणि असे भरपूर सारे एक्सपिरियन्सेस आलेले आहेत की म्हणजे एक पॉप्युलर एक्सपिरियन्स असंच आहे की लोकांना कोणतरी अशी म्हणजे डेड बॉडी असते ना पांढऱ्याच्या हे झालेली झोपताना दिसलेली आणि होळकर ब्रिजवर गाडी खूप लोकांची बंद होते. बापरे, तेच आहे. अजून कोणाला सांगायचं आहे म्हणजे तुम्ही सांगणार होतात ना दादा बुरारी केस हा बुरारी कोठारी. हा कोणते बुरारी? हा बुरारी मर्डर केस सगळ्यांना माहिती आहे का? पण हा दिल्लीची ज्या माणसाने ते सगळं करून, पण त्यात असं म्हणतात की त्यातली आता ती त्याच्यात वेबसिरीज आली त्यात दाखवलंय ते. पण खूप मिस्टेरियस डेथ होती त्यांची. म्हणजे जेव्हा माहिती पडलं ना म्हणजे आणि पोलिसांनी त्याची दखल घेतली ना तर पोलिसांना आहे ना त्यांच्या घराबाहेर आहे ना असे पाईप्स दिसले. ठीक आहे, आता हे त्यांचा अंधविश्वासही असू शकतो किंवा अंधश्रद्धाही असू शकते किंवा खरोखरी त्यांचे काहीतरी. तर जो ललित होता ना फॅमिलीचा मेंबर तो एक डायरी फॉलो करायचा आणि त्या डायरीमध्ये तो प्रत्येक गोष्ट लिहायचा आणि त्याच्या घरातले त्याच गोष्टी फॉलो करायच्या. आणि असं नाही की मी बोलते की वृद्ध व्यक्ती आहेत किंवा लहान मुलं आहेत अगदी ज्यांना काहीच समजत नाही. हे प्रॉपर शाळेत आणि कॉलेजला जाणारी मुलं ज्यांनी स्टूल आणलेत, ज्यांनी ती रशी आणली आहे, ज्यांच्यावर लटकून जीव देणार आहेत ते स्वतः जाऊन आणतात आणि कॅमेरावर कॅप्चर झालं आहे. आणि ती डेथ खूप जास्त मिस्टिरियस होती. अकॉर्डिंग टू ललित त्याचं असं म्हणणं होतं की जे त्याचे वडील होते ते त्याच्याशी बोलायचे आणि ते यायचे त्याच्या स्वप्नात आणि त्याचे जे घरातले होते ते त्याला ब्लाइंडली फॉलो करायचे. त्यांचं म्हणणं असं होतं की हा रिच्युअल केल्यानंतर आम्हाला एक पुनर्जन्म मिळेल आणि तो ह्याच्यापेक्षा खूप खूप पटीने चांगला असेल. पण तसं नाही झालं. आणि इवन जेव्हा ते गेले ना त्यांच्या घराबाहेर असे ते टोटल 11 मेंबर्स होते आणि मला वाटतं त्यांच्यापैकी 6 बायका होत्या म्हणजे 6 फिमेल असतील आणि 5 मेल असतील. मागे पुढे असू शकतं, मागे पुढे असू शकतं. पण त्यांच्या घराच्या बाहेर आहे ना पाईप्स लावलेले असतात ना ज्यांना काहीच डायरेक्शन नाही आहे, कशाशी जोडले गेलेले नाही आहेत, फक्त लावले आहेत. त्यांना फक्त आऊट आहे, मग तिकडून खाली जात नाही ना, तिकडून पाण्याचं हे आहे फ्लो आहे. तेही बरोबर 6 असे एलमध्ये होते आणि 5 स्ट्रेट होते. तर 6 म्हणजे फिमेल्सचं म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा आमचं इकडून मृत्यू होईल ना फिमेलचं एलमधून जाईल आणि मेलचं असं ते स्ट्रेटचे पाईप्स तिकडून त्यांचा आत्मा मुक्त होईल. पण तुम्हाला माहिती आहे खरोखर पण एक अशी घटना घडलेली ती गुजरातमध्ये आहे. तर आईवडिलांची आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की ते कोणत्या तरी बाबाला वगैरे फॉलो करायचे. ठीक आहे,
ढोंगी बाबा असेल त्याला फॉलो करायचे. तर त्यांचं असं होतं ना की जे त्यांच्या मुली होत्या ना त्यांचं असं होतं की हे खूप म्हणजे खूप पापी आहेत किंवा हे जग खूप पापी आहे आणि जर हा जो व्यक्ती बोलते बाबा जो बोलतोय जर आम्ही ही प्रोसेस फॉलो केली ना तर आमच्या मुलींना एक नवीन जन्म मिळेल आणि म्हणजे तो जन्म खूप चांगला असेल तसं. तर तो काहीतरी रिच्युअल सांगतो आणि अशा तशा गोष्टी सांगतो. आणि काय होतं ना की एकदा ते काहीतरी ते रिच्युअल वगैरे करतात, त्यांची पूजा वगैरे करतात आणि त्यांना काहीतरी जेवणात काहीतरी खाऊ घालतात आणि त्यांचा मृत्यू होतो. जेव्हा मृत्यू होतो तेव्हा काही दिवसात किंवा त्याच वेळी त्याच्या आजूबाजूवाल्यांना समजतं, शेजाऱ्यांना समजतं. जेव्हा शेजारी येतात ना आणि बोलतात की तुम्ही काय केलं, तेव्हा ते आईवडील त्यांनाच ओरडत आहेत की तुम्ही का आलात इथे, आम्ही आमची पूजा करत होतो, जे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतून मुक्त करणार होते आणि तुमच्यामुळे हे सगळं चुकलं. आणि त्यांना बोल थांबा ही जिवंत होईल आता, जिवंत होतील आता. आणि पोलीस आल्या, जे महिला अधिकारी ते पण आल्या, त्यांनाही ते सेम बोलवते, त्यांची आई तेच बोलवते की तुम्ही आमचं हे पूर्ण खराब केलं आहे, थांबा ते आता जिवंत होतील. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे माणसं फॉलो करतात आणि ते होत राहतं. त्याने एक नवले ब्रिजची सांगितले ना 80sची वगैरे 90s 80sची तू बोललास, तर ही त्याहून थोडीशी आधीची आहे. तर मला एक्झॅक्ट इयर नाही आठवते कारण ही मी जसं तू म्हणाला नेटवरती गोष्टी सांगितल्या, ही नेटवर मी वाचलेली स्टोरी आहे. ठीक आहे. आणि म्हणजे ऑथेंटिक आहे, म्हणजे 1-2 जणांनी कन्फर्मही केली जे जुने लोक होते. तर मुलुंड साईडला ना एक फाटक आहे, आता मी त्याचं नाव घेत नाही बिकॉज ते खूप फेमस फाटक आहे तिथलं. फाटक म्हणजे जिथे रेल्वे लाईन असतात आणि पूर्वी लोक क्रॉस करायचे, ते रेल्वे लाईन क्रॉस करायचे बेसिकली ईस्टवरनं वेस्टला जायला किंवा वाईस वर्सा. तर ही त्या काळची गोष्ट आहे. आता तिकडे ब्रिज आहे ते करायला, आता लोक ब्रिजने जातात, ते चढून उतरतात ब्रिजवरती. तेव्हा तो ब्रिज नव्हता, तेव्हा लोक ट्रॅक क्रॉस करायचे प्रॉपर ईस्टवरनं वेस्टला जायला. तर आता ही एका जाधव नावाच्या माणसाची गोष्ट आहे. तर त्याची नाईट शिफ्ट असायची, म्हणजे तुम्ही सेकंड शिफ्ट समजू शकता की जी रात्री संपते, 1-1.5 वाजता संपते, तो घरी यायचा त्यावेळेला. आणि तो वेस्टवरनं ईस्टला जायला रादर दॅन गोईंग टू मुलुंड स्टेशनला जायच्याऐवजी तो त्या फाटकच्या इथनं म्हणजे त्या लाईनच्या इथनं तो क्रॉस करायचा, रेल्वे लाईन क्रॉस करायचा. डेलीचं होतं त्याचं, असं काही नाही की तो कधीच जायचा. तर एके दिवशी काय झालं की त्याचं रोजचं आहे, त्याला काय हे नाही आहे, तो रुटीननुसार तो येत होता. आता तो जी क्रॉसिंग आहे ना, ती क्रॉसिंग अशी आहे की तिथे एक तर सायकल जाऊ शकते किंवा माणूस 2-3 जणं हे करू शकतात, पास होऊ शकतात. एकदम असं गाडी वगैरे नाही जाऊ शकत. प्रॉपर फाटक टाईप फाटक नव्हतं ते, रेल्वे लाईन क्रॉसिंग होतं. तर तो तिथे गेला 1-1.5 वाजता, 1-1.5 वाजलेत. समोरनं एक माणूस सायकल घेऊन उभा आहे आणि त्याला वाटलं की ठीक आहे गाडी येत असेल म्हणून तो थांबला आहे, आपण थांबूया, त्याच्या मागे थांबूया. आता रस्ता लहान आहे, 5 मिनटं झाले गाडी येत नाही आहे. 6व्या मिनटावर गाडी आली, गाडी गेली, गाडी पास झाली, तरी हा माणूस जात नाही आहे पुढे, म्हणजे जो सायकल घेऊन उभा आहे. तर म्हटलं ठीक आहे, मे बी इकडनं गाडी गेली, आता मे बी टुवर्ड्स मुंबई कुठली गाडी येत असेल म्हणून थांबला आहे. अजून 2 मिनटं थांबला, आली खरंच एक गाडी आली, गेली गाडी ती, तरी हा जात नाही आहे. याचा पेशन्स लेवल जरा हे झाला की आता ऑलरेडी तो त्याच्या कामावरनं आला आहे शिफ्ट संपून आणि त्याला घरी जायचं आहे. स्टेशनचा रस्ता सोडून तो इथे आला आहे या रस्त्याला आणि तिथे हे असं. आता शेवटी तो वैतागला आणि त्याला सायकलवाल्याला बोलला की अरे एक तर मला तरी जाऊ दे किंवा तू तरी जा, इथे कशाला थांबलायस तू, रिस्पॉन्सच काही नाही, नो रिस्पॉन्स. शेवटी त्याने शिव्या घातल्या त्याला. आता शिव्या एवढ्या घातल्या की तरी तो ऐकत नाही. म्हणजे हा अजूनच हे झाला, भडकला तो जाधव. तो गेला त्याला मारायला. आता तो जो सायकलवाला आहे ना, त्याचं मी डिस्क्रिप्शन देतो. तो होता असा सुकडा. जाधव जरा हट्टाकट्टा होता, मजदूर होता जाधव, हट्टाकट्टा होता एकदम, पण असं हे नाही, बट त्याच्यापेक्षा तर डेफिनेटली. तर गेला मारायला, त्याचा कॉलर धरली अशी सायकलवाल्याची, त्याला असं खेचलं, त्याच्यासमोर तर बघतो तर त्याला डोळेच नाही आहेत. तो असं मारायला त्याचा असा हात थांबला, असा फाईट मारायला हात थांबला त्याचा, आणि तो मारणार तेवढ्याच सायकलवाल्याने त्याला धक्का दिला. आणि तो धक्का असा दिला की तो जाऊन मागे असा जाऊन पडला, थोडा लांबच जाऊन पडला. तर इमॅजिन करा, जर सुकडा माणूस एका हट्टाकट्ट्याला धक्का मारेल तर तो एवढा पार तर असा होईल तो.
जाऊन पडणार नाही तो, हा जाऊन पडला तिथे मागे आणि असं स्वतःला झटकून बघतो तर तिथे कोण नाही. तो एवढा घामाघूम झाला तिथे. ते जाऊ दे, ते रेल्वे बिल्वे काय पाहिली नाही त्याने, पळाला सरळ. ती रेल्वे लाईन क्रॉस केली कशी बशी. घरी जाऊन त्याला 2-3 दिवस ताप आणि 1 आठवडाभर तो तसाच, म्हणजे त्याला तापाने तो बराच होत नव्हता. शेवटी त्या तापामुळेच तो गेला असं इंटरनेटवर लिहिलंय. तो त्याच्यातनं बाहेर नाही येऊ शकला, त्या झटक्यानेच तो गेला. आणि हे असं इन्सिडेंट तिथे खूप म्हणजे व्हायला लागले, म्हणजे असे दिसायचे. मे बी ते रेल्वे लाईनवरती लोक क्रॉस करताना त्यांना अपघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असेल म्हणून ते त्यांचं दिसत असेल तिथे रात्री. ते असं खूप व्हायला लागले इन्सिडेंट्स, म्हणून मग तिथे आता तो ब्रिज बांधलाय. लोक तो ब्रिज वापरतात क्रॉस करायला, ज्यांना तिथे स्टेशनपर्यंत जायचं नाही आहे. तर ही एक मुलुंडची प्रॉपर इन्सिडेंट आहे. एक वेदांगला सांगायचे. वेदांग सांग काय वेदांग उलट पहिल्यांदाच बोलतो तो. तर ही गोष्ट आहे ना कोकणातली आहे. माझ्या मित्राच्या भावाबरोबर घडलेली ही गोष्ट आहे. तो कोकणातच राहिला होता आणि कोकणात असं बोलतात ना की नदीच्या काठी जायचं नसतं, नदीत जायचं नसतं 3 सांच्या वेळी वगैरे. तिकडे म्हातारी माणसं, गावातली माणसं बोलायची की तिकडे जाऊ नको, तिकडे जायचं नसतं, म्हणजे सगळ्यांना बोलायची तिकडे. पण एक दिवस काय असं समर वेकेशन होतं आणि उन्हाळा होता, तर सगळ्यांना हे जे मित्र वगैरे आहेत, जो आता समजा त्याचा आपण नाव यश पकडूया, यश आणि त्याचे मित्र हे सगळे गेलेले नदीवरती आंघोळी करायला. नदीवरती आंघोळी वगैरे झाली, पण यश काय बाहेर येत नव्हता. यश बोलवता, अरे यार मला थोडा वेळ थांबायचं आहे, अजून थांबूयात, चिल करूया थोडा. तो चिल करूया करतो. नंतर मग बोलतो की चल आपण रेस लावूया की या टोकापासून त्या टोकापर्यंत कोण जाऊ शकतं. म्हणजे ती नदी मोठी होती. मग या टोकापासून त्या टोकापर्यंत कोण जाऊ शकतं बघूया. तर बाकीचे बोलले नाही हे इकडे आता 3 सण होईल, तर मग नाही जाऊ शकत आपण. तर असं झालं, पण यश काय ऐकला नाही. यश बोलला की चल ठीक आहे, तुम्ही नाही येत ना, मी जातो. आणि तो गेला आणि नदीच्या बरोबर मध्ये आला. तर मग सगळ्यांना दिसलं की त्याला कोणतरी खालती खेचतं आहे. आणि हे सगळ्यांनी बघितलं. ते लोक पळाले आणि त्याला वाचवलं, त्याला वरती आणलं आणि त्याला विचारलं, बाबा तू खालती गेलास काय? तर तो बोलतो, अरे मला कोणतरी खेचल्यासारखं वाटलं. तर आम्हालाही वाटलं की तुला कोणतरी खेचतंय, म्हणून आम्ही लगेच आलो तुला हे मदत करायला. हे सगळं झालं. तो घरी गेला. घरी पण शांत राहायला लागला की काय. घरी सगळे विचारतात की काय झालं. प्रत्येक वेळी तो हेच बोलायचा की अरे मी नदीवरती जाऊ का, खूप मला गरम होत आहे, अरे नदीवरती जाऊ का, मला पोहायचं आहे, असं तसं बोलायचा. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले आणि नंतर तो रात्रीचा उठून जायला बघायचा की मला जायचं आहे, मी जाणार. पण घरचे जाऊन नाही द्यायचे त्याला. 1 दिवस असा झाला की घरचे गेलेले कामासाठी. त्याची आईवडील हे होते, शेतकरी होते ना, तर शेतावरती गेलेले. त्याची एक बहीण होती आणि तो होता, आणि बहीण लहान आहे त्याच्यापेक्षा. तर घरी बहीण आणि तो होता. दुपारचंच टायमिंग होता आणि तो बहिणीला बोलला, अरे ऐक ना, मला एक काम आहे, आपण दोघे जाऊयात का, फक्त मला एक कंपनी पाहिजे, असं बोलला. मग बहीण पण बोलली चालेल चल जाऊया. आणि तो गाडीवरून गेला आणि नंतर मग तो नदीच्या इकडे पोचला. तो बोलतो, अरे थांब ना यार, ऊन आहे, थोडं फ्रेश होऊन येतो मी. तो नदीत गेला. तो बोलतो, अरे थांब ना, थोडं पोहून दे ना मला. त्याच्या बहिणीला बोलतो. यश बोलतो. मग ते झालं. मग नंतर मग तो पोहायला गेला. तो बाहेर येतच नव्हता. मग नंतर मग बहीण बोलते, अरे ये ना बाहेर, काय करतोयस, ये ना. पण नाही, यश बोलतो, ऐक मी आहे ना आता इकडून पुढे जाईन, म्हणजे नदीच्या बरोबर मध्ये जाईन, आणि तू बघ मी येतो का परत, असा बोलला. तो असा बोलला आणि बहीण बोलली, नको ना जाऊ, नको ना. पण तो नाही, तो ऐकला नाही. अरे लगेच येईन मी. तो गेला पुढे, आला नाही. तो खालती बुडाला. थोड्या वेळाने त्याची डेड बॉडी वरती आली. बहिणीने हे बघितलं. सगळीकडे किंचा आली. ती लोक आली.
त्याला बाहेर काढण्यात आलं, अग्नी दिली, सगळं झालं, ठीक झालं. पण हे समजलं नाही की कशी काय जीव गेला. मग त्याच्यानंतर मग 10वा झाला, 12वा झाला. 12व्याला माहिती आहे ते भजन वगैरे करतात. मग तेव्हा काय झालं, 12व्याला भजन चालू होतं आणि सगळे गावातली मंडळी आलेली आणि त्यातल्या गावातल्या मंडळीमधून एक पोरगी होती, तिच्या अंगात आलेली एक आत्मा. ती बोलते हा मुलगा होता, हा आमच्या वाटेत आलेला, अरे बाप, मी याला घेऊन जाणार. आणि घेऊन गेली. आणि हे सारखं बोलत होती. त्याच्यानंतर मग ती आत्मा गेली, दुसऱ्याच्या आतमध्ये आली, हा आमच्या वाटेत आला, याला मी घेऊन जाणार. ती दुसऱ्या एका मुलाच्या आतमध्ये आली, ती गेली. तिसऱ्या एका बाईच्या आतमध्ये आली, परत तेच बोलली की हा आमच्या वाटेत आलेला, आम्ही हिला घेऊन जाणार. आणि असं 3-4 वेळा झालं. त्याच्यानंतर मग जे हे आहेत ना, भटजी जे आहेत ना, त्यांनी विचारलं की कोण आहे तुम्ही, काय आहे. तर मग त्यांनी सांगितलं की तो जो नदीवरती आम्हाला चॅलेंज करायला आलेला ना, की काय नाव होत, ये आपण जाऊया. आम्ही तिथेच, आमचाही जीव तिथेच गेलेला आणि आम्हीही त्याला तिथेच घेऊन गेलो. आणि ही रिअल स्टोरी आहे, माझ्या मित्राने सांगितलेली, त्याच्या भावाची स्टोरी आहे. आणि जो यश आहे ना, तो त्याचाच भाऊ मित्राचा. ही रिअल स्टोरी. आणि त्याचं एक हे आहे ना, सॅड स्टोरी ही की त्याचं 10 वर्षाचं रिलेशनशिप होतं. त्यांचं त्या वर्षी लग्न होणार होतं आणि हे झालं. एक आठवल्या मला माझ्या मित्राचीच आहे, म्हणजे आमच्या एकाच ग्रुपमधला आहे तो. 2.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. आणि लाईक 2.5 इयर्स बॅक वगैरे सगळं आमचं म्हणजे एक ग्रुप असा, आम्ही रेग्युलर भेटायचो वगैरे, सगळं एकदम चालू असायचं, एकदम मस्त, ठीक आहे. आणि माझ्या कानावरती थोडेसे असे येत होते की अरे त्याच्या गर्लफ्रेंडचा थोडासा असं आहे, काहीतरी प्रॉब्लेम झाला असं येत होतं. पण मला नेमकं कळत नव्हतं की काय आहे प्रॉब्लेम, कारण कोण असं जास्त प्रॉपर एम्फसाईज करत नव्हतं ना, नक्की आहे काय कळतच नव्हतं. तर ठीक आहे. आणि तेव्हा आय वॉज डेटिंग समवन, तर ती पण होती माझ्यासोबत आणि तेव्हा मित्राची गर्लफ्रेंड पण होती. तर आम्ही एका मित्राच्या बहिणीची हळद होती, तिकडे गेलो होतो आम्ही. तर हळद वगैरे झाली, सगळं गेलो, आम्ही परत गेलो. नंतर 1-2 दिवसानंतर मला कानावरती येते की माझ्या मित्राची जी गर्लफ्रेंड आहे तिच्यासोबत काहीतरी वेगळ्या गोष्टी होत आहेत, ठीक आहे. जसं की काहीतरी वेगळं विचित्र वागणं वगैरे सगळं. म्हणजे लिटरली तो जर तिच्यासोबत असेल घरी त्याच्या वगैरे, आणि समजा तो झोपला पिक्चर बघत, हा अचानक उठायचा तरी आजूबाजूला कुठेच नाही, हा लाईट चालू करायचा तरी एका कोपऱ्यात बसलेली अशी केस सोडून अशी. तर तरी पण जायचा, उचलायचा तिला, असं असेल. आणि रिअल स्टोरी माझ्या मित्रासोबत झाली. तर त्याच्यानंतर तिला उलटी व्हायची, ठीक आहे. आणि बाय द वे उलटी ही नॉर्मल नव्हती, तिच्या उलटीमधून केस यायचे, मध्येच ती उठायची पॅनिक होऊन. आणि जो मी हळदीचा किस्सा तुम्हाला सांगितला ना, की म्हणजे जेव्हा माझी गर्लफ्रेंड होती ती कम्प्लीट तिच्यासोबतच होती आणि मला आयडिया नव्हती काहीच. मी बोललो की अरे हिच्यासोबतच राहा, असं आहे. आम्ही आमचे मुलं एन्जॉय करत होतो. आणि मला त्याच रात्रीचा एक किस्सा आठवतो की माझा मित्र एक ते भूत वगैरे काढणारे लोक असतात त्यांच्याकडे घेऊन जात होता तिला, की विद्या चेक करायला वगैरे. तर तो त्याला कळून द्यायचं नव्हतं, ती पार्टी बसलेली, तर तिला कळून द्यायचं नव्हतं की मी तिकडेच घेऊन चाललो. पण तो चुकून बोलता जस्ट फोनवरती बोलला की आपल्याला आम्ही येतोय करून असं. तिने असा जोरात आहे ना, मी हात ठेवला, तिने असं जोरात हात ठेवला असा त्याच्या ह्याच्यावरती, खांद्यावरती असा दाबला. म्हणलं तुला काय वाटतं मी हिला लवकर सुटणार? तर म्हणजे कळण्यात आलं की तिच्याच कुठल्या तरी रिलेटिव्हने तिच्यावरती थोडं ब्लॅक मॅजिक टाईप काहीतरी केलं. सो बेसिकली ब्लॅक मॅजिक कसा वर्क करतो की एखाद्या आत्म्याला ते काम लागतं, इट्स द ड्युटी ऑफ सम सोल, बॅड स्पिरिट वगैरे. तर तो वाला सीन झाला होता. मग त्याच्यानंतर ते खूप साऱ्या गोष्टी केल्या, तिच्यावरतून ते गेलं.
आणि मी तिच्या भावावरती थोडंसं शिफ्ट झाला. भाऊ मध्येच घरातून बाहेर जाऊन एकटाच रस्त्यावर बसायचा. बापरे. असं वगैरे काय मग ते हळूहळू ते फेड होत गेलं. माझ्याकडे एक लास्ट स्टोरी सो ही जी स्टोरी आहे ही जवळजवळ आय थिंक 40 इयर्स बॅक आपण जाऊ. ठीक आहे, मम्मीने सांगितली आहे माझ्या, म्हणजे तिच्या लहानपणीची गोष्ट आहे. असं होतं की आधी आपल्या बैठ्या बिल्डिंग असायच्या. हां, म्हणजे ते बिल्डिंग्स जे नॉर्मल असायचे ना, ज्याला एकच गॅलरी असायची, तशा बिल्डिंग्स होत्या पूर्ण आमच्या नगर एरियामध्ये. आणि त्याच्या इथे असं होतं की मागे माहिती बिल्डिंगच्या मागे असे झाडी वगैरे असायच्या, तर तसला प्रकार होता. माझी मम्मी ज्यांना दादा बोलायची, म्हणजे मोठ्या भावाचे फ्रेंड्स वगैरे असे, ते वाटतं तिघे होते कोणतरी आणि ते जात होते. आणि त्यांना ना 3 बायका येताना दिसल्या, एकदम असं ड्रेस्टअप. ठीक आहे, आता द्यायला भाई मेरी वाली भी मिली तुझे, तेरी वाली भी मिली करून असं करत होतं. हे लोक गेले त्यांच्या मागे मागे बिल्डिंगच्या मागे, त्या बायका गेल्या बिल्डिंगच्या मागे, आणि ही लोक पोरं तरुण ना, तर ते पण गेले त्यांच्या मागे मागे. आणि विदिन थिन एअर त्या बायका डिसेपियर झाल्या. आणि ह्यांना रात्री ताप भरला, जे घरी पळून आलेत ना ते बघून ती लोक. ही माझ्या मम्मीनी स्टोरी सांगितलेली. पण ह्याचा बॅकग्राऊंड असा होता की आपल्या इकडे 93-92 मध्ये जे दंगे झालेले, तर त्याच्यामध्ये बऱ्याच माणसांना कापून जिवंत पण जाळलेलं आहे. तर तशामध्ये कोण चेटकिणी वगैरे बनल्या असतील वगैरे किंवा असं, तर त्यापैकी हा एक प्रकार ह्यांच्या समोर आलेला आणि त्यांना ताप भरून हे घरी बसलेले. सो दिस वॉज द एंड ऑफ द स्टोरी. माझ्याकडे पण एक्सपिरियन्स आहे. आता ही स्टोरी आहे ना, माझ्या मावशीने सांगितली होती. तसं माझी मम्मी खूप लहान होती आणि चिपळूणमध्ये आहेत ना, चिपळूण म्हणजे कणकवली वगैरे गेलं तिकडे गाव आहे तिकडे नाही का. तर ते एकदम जुन्या काळातलं कोकण, म्हणजे त्यावेळी असं कोकणामध्ये काहीच नव्हतं. म्हणजे दुपारी बाहेर पडणं पण एक अवघडच होतं कोकणामध्ये, चॅलेंजच होता. चिपळूणला गेले होते आणि त्यांना यायला दुपार झाली. तर एक गावाची अशी एक सीमा असते, बॉर्डर असते, तिकडनं हे गाव सुरू झालं. आणि तिकडे आल्यानंतर आहे ना, त्यांना असं कोणतरी झाडीत कोणतरी हाक मारते असं त्यांना जाणवलं. आणि त्यांना काय वाटलं दुपारची वेळ, तर रात्रीची वेळ तर आपण घाबरू. दुपारच्या वेळी पण हाक मारली तर कोणी असं घाबरत वगैरे नाही. तर मामाने असं हाक दिली, हां ठीक आहे या म्हणून, मला फक्त या असं केलं. तर थोड्या वेळानंतर ना त्यांच्यावर दगडाचा पाऊस पडतो ना, असे दगड त्यांच्यावर पडाले. आता झालं असं की माझा मामा जो होता, सक्का मामा, तो घाबरला काय कोणत्या तरी गोष्टीला, आय डोंट नो. असं म्हणतात की त्याला एका स्पिरिटने पजेस केलं आणि ती स्पिरिट घरापर्यंत आली. आता ते लोक पळत पुढे नको जाऊ. पळत घरी आले. ते मोस्टली संध्याकाळ झाली ना, संध्याकाळ झाल्यानंतर त्यांना एक गोष्ट रिअलाईज झाली की मामा जरा पजेस झाल्यासारखा वागतोय आणि त्यावेळी घरी नॉनव्हेज केलं होतं. आता या स्पिरिटने त्याला पजेस केलं होतं ना, त्याला नॉनव्हेज आवडत नव्हतं. आणि त्यांनी काय सांगितलं माहिती का, ते बाहेर फेक म्हणजे जे काय केलं ते मला अजिबात चालणार नाही ते. आणि असं कसं काय, म्हणजे एक माणूस नॉनव्हेज खातो एवढे दिवस आणि एकदमच त्यांनी बंद केलं. मग त्यांनी काय केलं माहिती का, असं म्हणतात की त्यांनी नुसतं हाताचा बोट असं केलं आणि घरचे सगळे भांडे पडले. आणि मग त्यांना घरच्यांना सगळ्यांना कळलं की हे काही साधं प्रकरण नाही आहे, जे स्पिरिट आहे हे पण एक पॉवरफुल स्पिरिट आहे. मग गावच्या देवीचा जो हे असतो ना, मेन पुजारी, त्याला बोलवलं गेलं की तुम्ही या आता, म्हणजे तुम्ही या आणि ह्या स्पिरिटशी बोला. तर तो आला आणि तो स्पिरिट त्याच्याशी बोलायला लागला की नाही मी ह्याला घेऊन जाणार, नाही का सकाळच्या 4:30 नंतर हा जाणार म्हणलं, तुम्ही ह्याची तयारी करा. म्हणजे अंत्ययात्रेची डायरेक्ट वॉर्निंग दिली. आणि ह्या लोकांनी वाटतं देवीची पूजा वगैरे केली, कारण गावची देवी अशी खूप जागृत आहे म्हणतात त्या बाबतीत नाही का. 4:30ला मामाला परत जाग आली. सगळ्यांना असं वाटलं की आता खरं जाणार की काय. तर तो स्पिरिटने काय म्हणलं माहिती आहे का, आत्ता तर मी सोडून देतोय, पण गावाच्या सीमेच्या आसपास जर कोण परत आलं तर मग मी त्याला सोडणार नाही वगैरे नाही का. आणि ही रिअल इन्सिडेंट होता, म्हणजे मी माझ्या मावशीकडून ऐकला. आणि आता लाईक तो मामा पण आता नाही आहे, म्हणजे
त्यानंतर तो वाचला खूप वर्षानंतर तो एक हार्ट अटॅकमध्ये गेला. मावशी पण नाही आहे. बट अजून पण आम्ही गावाला गेलो ना तर कधी तर असं अंगणात बसलो असताना ही स्टोरी अजून पण ऐकवली जाते की, आणि त्यात ॲक्च्युली स्पिरिच्युअल अँगल आहे की लोकांना ते आपण म्हणतो लोकल गॉडेसवर खूप बिलीफ आहे. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण होतं की जे लोकल गॉड्स, आणि ते सांगायला गेलं तर कोकणामध्ये जे आपण राखणदार म्हणतो ते युजली प्रत्येक कोकणामध्ये जे मंदिर आहेत तर गावाचा एक राखणदार आहे ना, त्याला अजून पण एक बळी वगैरे दिला जातो की गावाचे रक्षण करायचं वगैरे वगैरे. आणि तेच परत त्याच गावामध्ये अजून एक किस्सा असा घडला होता. हे पण 1980च्या आसपासची 70च्या आसपासची गोष्ट आहे. त्यावेळी आहेत ना जे पोस्टमॅन होते, म्हणजे आपल्या इंडियन पोस्टल सर्व्हिसमध्ये जे पोस्टमॅन लोक त्यावेळी सायकलनी फिरायचे इकडे तिकडे. आणि झालं असं की एक असाच पोस्टमॅन होता जो तालुक्याला चिपळूणला चालला होता. तर त्याला आहे ना असं रस्त्यात ससा दिसला, जर मागाशी सांगितलं ते. आणि त्याला काय वाटलं की हा सशाला मारू ना, हा सशाला घेऊन जाऊ, आणि तिकडे ससा खातात. तर त्यांनी आहे ना सशावर सायकल टाकायला गेला. त्या सायकलने त्याला मारायचा प्रयत्न केला. तो ससा गायब झाला आणि तो माणूस एकदम दरीत जाऊन पडला. आणि दरी एवढी खोलीत आहे ना, तो जखमी झाला आणि एका झाडावर जाऊन लटकला तो असा वेगळ्याच अँगलमध्ये. त्याला खाली उतरताच येईना आणि अख्खा रात्र तो ओरडत होता, मला वाचवा मला वाचवा. आणि त्यावेळी रात्री कोणी, म्हणजे संध्याकाळची वेळ ॲक्सिडेंट झाला, त्याला रात्री गावाला कोणी येणं जाणं नव्हतं. असं म्हणतात की तो त्या जखमीमध्ये तिकडेच मेला. आणि अजून पण अमावस्याच्या दिवशी लोकांना तिकडे आवाज येतात तिची. म्हणजे असं होतं की त्याला वाचवू शकत होते, पण ॲपरेंटली म्हणा की त्यावेळी अजून पण जे कोकणाच्या म्हणजे नाही का घाट माथ्या जे गाव आहेत ते रात्रीचं, दिवसा बी कोणी जास्त जात नाही. म्हणजे नाही का फेस्टिवलच्या टायमिंगलाच, गणपतीच्या वेळेच जास्त लोक असतात तिकडे, नाहीतर कोणच नसतं. त्यावेळी तर मग काय प्रश्नच नव्हता. सो नॅचरली त्याला दुसऱ्या दिवशी ज्यावेळी ST ड्रायव्हरने बघितलं की असं असं आहे म्हणून त्याने सांगितलं, त्यावेळी बघितलं तसाच लटकला होता, त्याचा पाय अडकला होता आणि तो तसाच लटकला होता आणि तसाच तो गेला. अजून पण त्याच्या खूपशा आणि भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. मध्यंतरी एक ते अख्खा पूल गायब झाला होता पावसाच्या दिवसात, त्याचा पण एक किस्सा हल्ली खूप फेमस होता चिपळूणला. मंडळी, हेच होतं नाईट आउट बाय भंकस. तर कमेंट करून सांगा तुम्हाला गोष्टी कशा वाटल्या आणि मित्रांमध्ये शेअर करा. आणि जर पुढच्या वेळी तुम्हालाही जॉईन व्हायचं असेल तर स्टे ट्यून्ड. आम्ही इंस्टाग्रामवर अपडेट करत असतो, कम्युनिटी पोस्टमध्ये टाकत असतो, तर नक्की जॉईन करा. स्पॉटिफायवरही ऐकू शकता तुम्ही. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा.